माझे नाव राहुल आहे. 5 वर्षापूर्वी आमच्या शेजारी एक भाडेकरू राहायला आले होते. त्या काकूंची मोठी मुलगी मनीषा होती आणि लहान मुलगी प्रार्थना. प्रार्थनाचे वडील मूळचे मध्य प्रदेशातील एका गावचे होते. माझे वडील आणि प्रार्थनाचे वडील दोघेही पुण्यातील खडकी भागात एकाच कारखान्यात कामाला होते. आम्ही मूळचे पुणेकर आणि पुण्याचा मुलगा म्हणजे धडाडीचा. मी लहानपणापासूनच रिकामटेकडा आळशी मुलगा होतो. अभ्यासात रस नव्हता. गल्लीत कुणाच्या दारात पाय अडकवायचे, कुणाच्याही घरात घुसून त्यांची मजा घ्यायची असे माझे उद्योग होते. गल्लीतले सगळे माझ्यामुळे कंटाळले होते. पण जसा जसा मी मोठा होऊ लागलो तशी तशी जबाबदारीची जाणीव होऊ लागली. 3 दिवसांनी शेजारच्या वरच्या काकूंच्या घरी मनीषाचे लग्न होणार होते. या लग्नाची पूर्ण जबाबदारी मी स्वतःवर घेतली होती. कारण त्यांना मुलगा नव्हता. 2 मुली होत्या. प्रार्थना माझी मैत्रीण असल्याने तिच्याशी माझी चांगली मैत्री होती आणि मी तिच्यावर वन साईड प्रेम करायचो. पण तिच्याकडून त्या प्रेमाची कबुली अजून घेतली नव्हती. जेव्हा काकू आमच्या घरी आल्या होत्या तेव्हा मी प्रार्थनेसोबत बाजारात तिला लग्नात कोणता ड्रेस घालायचा हे निवडण्यासाठी कपड्याच्या दुकानात आलो होतो. तेवढ्यात अर्चना काकूंचा फोन माझ्या मोबाईलवर आला. त्या म्हणाल्या, "अरे भाई राहुल, कुठे गायब झाला होता? मी किती वेळ वाट पाहत आहे तुझी." तेव्हा मी म्हणालो, "काय झालं काकू? का त्रास होतो? सगळं काम तर झालंय ना." "अरे बेटा, तो डीजेवाला माझा फोन उचलत नाही. त्याला सांगायचं की संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम आहे." मी म्हणालो, "कुणाच्या फंक्शनमध्ये स्वतःचं गाणं लावत असेल. काकू, तो मोबाईल पाहून कॉल करेल." त्या म्हणाल्या, "नाही बेटा, लग्नाचं काम आहे. तू एकदा जाऊन त्याला भेटून ये." मी म्हणालो, "ठीक आहे काकू, मी जातो." मग मी प्रार्थनेला म्हणालो, "तू ॲटो करून घरी जा. मी डीजेवाल्याशी बोलून 10 मिनिटात येतो." प्रार्थना म्हणाली, "नाही रे, मी एकटी जाणार नाही. इतक्या मोठ्या शहरात भीती वाटते. आपण दोघीही डीजेवाल्याकडे जाऊया आणि तिथून थेट घरी जाऊ." तिचं म्हणणं मला पटलं. म्हणून मी तिला घेऊन डीजेवाल्याकडे निघालो. ॲटो बुक केली. प्रार्थनाचा ड्रेस तिच्या हातात होता. मी ती पिवशी तिच्या हातून घेतली. प्रार्थना मला खूप आवडायची कारण ती खूप सुंदर होती आणि बोलायला मनमोकळी. मी पिवशी घेतल्यावर तिने आपल्या दोन्ही हातांनी चेहऱ्यावर आलेले केस मागे सारले. त्याचवेळी माझं लक्ष तिच्या खांद्यावर स्पष्ट दिसत असलेल्या आतील पट्ट्यावर गेले. मी हळूहळू तिच्याकडे सरकून बसू लागलो. माझ्या हातातल्या पिवशा दोन्ही पायाच्या मध्ये बाजूला ठेवल्या जेणेकरून माझा हाताचा टच तिच्या त्या भागाला व्हावा. मी तिच्या चेहऱ्यावरचे रिॲक्शन पाहत होतो, पण तिच्या चेहऱ्यावर काहीही हावभाव नव्हते. ती फक्त ॲटोमधून बाहेरचे दृश्य पाहत होती. मी तिला चिटकून बसलो आणि जाणीवपूर्वक टच करू लागलो. ॲटो स्पीड ब्रेकरवरून गेली तेव्हा माझा हात जोराचा तिला लागला. ती म्हणाले, "अरे तिकडे सरक जरा थोडा. राहुल, इतके चिटकण्याची काय गरज आहे? इथे काय खाण्याचं ठेवलं आहे का?" पण तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं. मला जाणवले की तिलाही टच हवा असावा. मी हसत म्हणालो, "गलती झाली, रागावू नकोस, प्रेमानेही बोलू शकतेस ना." ती म्हणाली, "सॉरी, गलती झाली." आम्ही दोघंही हसलो. डीजेवाल्याच्या शॉपवर आलो. ज्याची बुकिंग केली होती तो तिथेच होता. मी त्याला संध्याकाळी 7 वाजता मेहंदीसाठी छोटा बाजा घेऊन यायला सांगितले. परत घरी आलो. मी माझ्या घरी जाऊ लागलो तेव्हा प्रार्थनेने माझा हात पकडला. "चल, आमच्याच घरी जेवून घे." मी म्हणालो, "नाही, आई वाट पाहत असेल." ती म्हणाली, "मग जेवण करून माझ्याकडे ये. हा नवीन ड्रेस माझ्यावर कसा दिसतो ते सांग." मी म्हणालो, "पक्का येईन." घरी आल्यावर आई रागावली होती. "लग्न त्यांच्या घरचं आहे आणि सगळा भार तू उचलला आहेस. सकाळपासून कुठे होतास?" मी म्हणालो, "काम होतं काकूंचं. जेवायला दे, भूक लागली." जेवण करून मी अर्चना काकूंच्या घरी गेलो. पाहुण्यांची गर्दी झाली होती. प्रार्थनाची मामी, मावशी सर्व हजर होती. मला पाहून प्रार्थना लगेच माझ्याकडे आली आणि म्हणाला, "वरच्या रूममध्ये चल, तुझ्याशी काही बोलायचं आहे." मी तिच्यासोबत वर गेलो. तिने तो ड्रेस काढून दाखवला. "राहुल, खरंच हा ड्रेस मला छान दिसेल ना?" मी म्हणालो,
छान दिसेल म्हणूनच तुला तो घ्यायला सांगितला. बेफिक्र होऊन घाल, खूप छान वाटेल. तिने माझे दोन्ही हात हातात घेतले. राहुल, सॉरी. ऑटोमध्ये खूप ओरडले मी. काही हरकत नाही, पण हा ड्रेस एकदा घालून पहा. लहान किंवा मोठा झाला तर बदलाला सोपं होईल. ती म्हणाली, तुझ्यासमोरच बदलून दाखवू? हरकत तर नाही ना? मी थोडा चक्रावलो. इतकं प्रेम तिने कधीच दाखवलं नव्हतं. मी म्हणालो, तुला जे बरं वाटेल ते कर. ती म्हणाली, डोळे बंद कर. मी न बोलता उघडू नकोस. मी डोळे बंद केले, पण बारीक करून पाहू लागलो. तिने चेहरा दुसरीकडे वळवला आणि कपडे बदलू लागली. ती बाहेरून जितकी सुंदर होती तितकीच आतूनही. तिच्या शरीराला त्या पट्ट्या विलोभनीय वाटत होत्या. थोड्याच वेळात तिने नवीन ड्रेस घातला आणि मला डोळे उघडायला सांगितले. त्या ड्रेसमध्ये ती एवढी सुंदर दिसत होती की तिला क्षणात मिठी मारावीशी वाटली. मी म्हणालो, फारच सुंदर दिसत आहेस. तिने पुन्हा माझे हात घट्ट पकडले. थँक्यू. तू नसतास तर हा ड्रेस मला मिळाला नसता. मला ड्रेस निवडता येत नाही. तिने माझा हात दाबला आणि अचानक मला घट्ट मिठी मारली. मी म्हणालो, काय झालं? ती म्हणाली, काही बोलू नकोस. मनात खूप दिवसांची गोष्ट सांगते. मी तुझ्यावर प्रेम करू लागले आहे. तूही माझ्यावर प्रेम करतोस ना? मी तिला घट्ट मिठीत घेतले. हो, मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्या क्षणी दारातून कोणीतरी डोकावत होतं. आम्हाला काहीच कल्पना नव्हती. मी म्हणालो, आज तुमच्याकडे पाहुणे भरपूर आहेत. रात्री छतावर भेटू, झोपायच्या वेळी. ती म्हणाली, ठीक आहे. खाली आल्यावर अर्चना काकूंची नजर माझ्यावर पडली. राहुल बेटा, डीजेवाल्यांचा सांगितलंय ना संध्याकाळी यायला? आणि हा मंडपवालाही अजून आलेला नाही. साहित्य पडून आहे. मी म्हणालो, काकू काळजी करू नका. त्याला 5 वाजता सांगितलं आहे. 4 वाजलेत. मेहंदी 7ला आहे. त्या म्हणाल्या, बरं बेटा, पण वेळेवर नाही आला तर फोन कर. मनात एक शंका होती. प्रार्थनाची एक मामी मला वर रूममध्ये डोकावताना दिसली होती. तिने काकूंना सांगितलं तर? त्याचवेळी मंडपवाल्याचा फोन आला. बाहेर उभा राहून मी सूचना द्यायला लागलो. तेवढ्यात प्रार्थनाची मामी माझ्याजवळ आली. सुप्रिया म्हणाली, राहुल, मेहंदीचा स्टेज मध्यभागी लावायचा आहे. मी म्हणालो, ठीक आहे, तुम्ही सांगाल तिकडे लावेल. सुप्रिया खूप सुंदर होती, पण तिच्या तोंडून पुढचे शब्द ऐकून मी हादरलो. राहुल, प्रार्थनेला थोडं घट्ट मिठी मारायचं. आता ती बारीक आहे, पुढे तुमच्या ताब्यात येईल. पण तुम्ही पण सुंदर आहात. आम्हालाही कधी कधी मिठी मारा, म्हणजे आम्हालाही सुख मिळेल. ती वडी खात माझ्याकडे पाहत होती. माझ्या घामाच्या पाऱ्या सुटल्या. मंडपवाल्याचं काम संपवून मी घरी आलो. मनात डोकावत होतं, मामीला जवळ केलं तर? पण ती विवाहित होती. अर्ध्या तासाने प्रार्थनाचा फोन आला. राहुल, लवकर ये, आम्ही वाट पाहतोय. मी म्हणालो, 10 मिनिटांनी. मी तयार होऊन मंडपात गेलो. प्रार्थना धावत आली. कसे दिसते? मी एक नजर टाकली. छान. ती म्हणाली, काय झालं, नाराज आहेस का? मी म्हणालो, काही नाही. तिने माझा हात धरला आणि वरच्या रूममध्ये नेलं. गप्प का बसलास? बोल काहीतरी. मी म्हणालो, काय बोलू, काहीच सुचत नाही. प्रार्थनेने अचानक माझ्या ओठावर ओठ टेकवले. मला मामीच्या सुप्रियांच्या शब्दांची आठवण झाली आणि मी दूर झालो. नको, नंतर. पण ती पुन्हा माझ्यात मिसळली. मीही तिला मिठीत घेतले. थोड्या वेळाने खिडकीतून कोणीतरी डोकावत असल्याची जाणीव झाली. मी लगेच बाहेर आलो, पण कोणीच नव्हतं. मला शंका होती, ती सुप्रिया मामीच असावी. मेहंदीच्या कार्यक्रमात मी फक्त सुप्रियाला शोधत होतो. ती तिथे नव्हती. म्हणून मी घराच्या मागच्या दाराने आत गेलो. एका रूममध्ये घुसपुट सुरू होती. मी दाराशी गेलो. आवाज ऐकू आला, बाईचा आणि पुरुषाचा. मग आश्चर्य, दारातून प्रार्थनाचे वडील बाहेर निघाले. काही वेळाने सुप्रिया साडी आवरत बाहेर पडली. मी थक्क झालो. मग मी थेट सुप्रियाकडे जाऊन बसलो आणि हळूच म्हणालो, मामी, तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात, पण तुमची चॉईस वाईट आहे. एखाद्या तरुण मुलाला शोधलं असतं तर बरं झालं असतं, पण वयस्कर माणसावर का आला? सुप्रिया चक्रावली. ती म्हणाली, माझी नजर तर अनेक दिवस तुझ्यावर होती, पण तू हाती लागत नव्हतास, म्हणून मी दुसऱ्याला सहारा दिला. आता तुला संधी देत आहे.
हा माझा मोबाईल नंबर आहे, फोन करायचा मन आल्यावर कर. मी हसलो. ती जेवायला गेली. रात्री 11 वाजता मी अर्चना काकूंना सुचवलं, स्त्रियांसाठी जागा कमी असतील तर काही बायका माझ्याकडे शिफ्ट करू शकता. सुप्रिया म्हणाली, खरंच जागा आहे का? मी म्हणालो, होय. ती माझ्याच घरी झोपायला तयार झाली. माझ्या रूममधल्या खिडकीतून मी तिला कपडे बदलताना पाहिलं. ती अंधारात माझ्याजवळ आली. आम्ही वेळ घालवला. सकाळी लवकर खळबळ झाली. मनीषाचा होणारा नवरा तरुण रात्री 1 वाजता अपघातात मृत्यू झाला. सगळीकडे हाहाकार माजला. काही दिवसांनी प्रार्थनाचे आईवडील मनीषाच्या सासरहून परतले. एक दुपारी प्रार्थनाने फोन केला, राहुल, आईवडील घरी नाहीत, मागच्या दाराने वर ये, दार उघडं ठेवते. मी गेलो. 2 तास आम्ही एकत्र होतो. अचानक मनीषा कपडे घेण्यासाठी वर आली आणि तिने खिडकीतून आम्हाला पाहिलं. ती काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी मनीषाचा फोन आला. मी तिच्याकडे गेलो. तिने मला आईच्या रूममध्ये बोलावलं. राहुल, मला लग्नापूर्वीचं प्रेम हवं, जे तू प्रार्थनाला देतो तेच. मी तुम्हाला पाहिलं आहे. ती रडू लागली. मी तिला सांत्वन दिले. तिने माझ्याशी प्रेम केले. पुढचे काही दिवस मी दोन्ही बहिणींसोबत वेळ घालवत होतो. अधूनमधून सुप्रियेचेही फोन येत होते. अशा प्रकारे मी अर्चना काकूंच्या दोन्ही मुलींना लग्नापूर्वी आनंदित ठेवायचा प्रसंग साधला होता. त्या घटनेनंतर जवळपास 1 महिना लोटला होता. मनीषाचे लग्न जरी रद्द झाले असले तरी अर्चना काकू आणि काका सुधीर यांनी आता मनीषासाठी दुसरी जागा पाहायला सुरुवात केली होती. पण मनीषाच्या मनात मात्र आता काही वेगळंच होतं. ती माझ्याकडे अगदी स्वाभाविकपणे येऊन जाऊ लागली. प्रार्थना माझी खरी प्रेयसी अजूनही तिच्या प्रेमात पूर्णपणे हरवली होती. तिला मनीषाबद्दल संशय आला तरी तिने माझ्यावरच्या विश्वासामुळे ते दडपून ठेवलं होतं. पण त्यामुळे माझ्यात आणि तिच्यात अधूनमधून चिडचिड व्हायची. एके दिवशी मी आणि प्रार्थना कॉलेजमध्ये ब्रेकच्या वेळी बसलो होतो. तिने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाली, राहुल, आपण लवकरात लवकर एंगेज होऊया का? ताई लग्नासाठी तयार होत आहे, पण मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. मी गोंधळलो, कारण माझ्या मनात सुप्रिया आणि मनीषाचे प्रसंग अजूनही हळवे होते. प्रार्थनासमोर मी तसे दाखवू शकत नव्हतो. प्रार्थना लग्नाच्या हौशी आहेत अजून. आपण आधी स्थिर होऊया. एवढी घाई कशाला? मी टाळाटाळ केली. प्रार्थना बोलतच राहिली. नको, मला नाही ऐकत. तू एकदा आईबाबांकडे बोल. मी तुझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. तिच्या या आग्रहामुळे मी अस्वस्थ झालो. तिला समजावून घरात पाठवले आणि मी कॉलेजच्या मैदानात एकटाच हिंडू लागलो. त्याचवेळी माझ्या मोबाईलला बेल वाजली. मनीषाचा फोन होता. राहुल, आज संध्याकाळी 5:30 वाजता MG रोडच्या कॉफी शॉपवर भेट. अत्यंत गरजेचं काम आहे. प्रार्थनाला सांगू नकोस. आणि फोन ठेवला. मनातल्या मनात मी कुत्सित हसलो. प्रार्थनेने ज्या रोमॅन्टिक प्रेमाची मागणी केली ती मनीषा माझ्याकडून फक्त शारीरिक आसक्तीने पूर्ण करू इच्छित होती. आणि सुप्रिया मामी, त्या तर माझ्यासोबत प्रेमाचा बदला घेण्यासाठी वेळी झाली होती. सायंकाळची वेळ होती. मी कॉफी शॉपवर पोहोचलो. मनीषा आधीच हातात मोबाईल घेऊन दाराशी उभी होती. तिने डोळ्यांनीच इशारा केला आणि आतल्या एका खास खोलीत घेऊन गेली. तिथे आधीपासूनच 2 कॉफी मागवल्या होत्या. राहुल, मी सरळ मुद्द्यावर येते. ती म्हणाली, मी तुझ्याशी लग्न करू इच्छिते. तुला प्रार्थनाची काहीही काळजी करू नकोस. मी तिच्याशी बोलून घेईन. माझ्या तोंडून शब्दच फुटेना. मनीषा, तू वेडी तर झाली नाहीस ना? मी आणि प्रार्थना म्हणजे ती तुझी लहान बहीण. त्यात नवीन काय आहे? तू तिच्याशी ते सगळं केलंस ते मी जाणते आणि आता माझ्याशी केलंस तेही मी जाणते. पण मला हरकत नाही. तू खरा पुरुष आहेस. मला तुझी सवय लागली आहे, ती धिटाईने म्हणाली. मी तिच्याकडे पाहत राहिलो. माझ्या लहानपणी कधी शाळेत शिकलो नाही, पण आयुष्याचे धडे आता रोज नवनवीन शिकवत होते. मनीषा, हे शक्य नाही. तुझे आईवडील, समाज, शेजारी पाजारी सगळ्यांनाच धक्का बसेल. मला काही फरक पडत नाही. ती अडून बसली. तू एकतर माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी आईला सगळं सांगेन.
प्रार्थना आणि तुझे आणि सुप्रिया मामीचे सगळंच सांगेन. माझ्याकडे पुरावे आहेत. मी एकदम गार झालो. ही तर ब्लॅकमेल होती. मी मित्राप्रमाणे तिच्या मदतीला धावलो, पण तिने माझ्यावर प्रेमाचं शस्त्र उगारलं होतं. मनीषा, कृपा करून वेडेपणा करू नकोस. विचार कर, प्रार्थनाला किती त्रास होईल. प्रार्थनाला काही त्रास होणार नाही. ती लहान आहे, तिला नवरा मिळेल. पण मी आता थोरली आहे. मला दुसरा चांगला मुलगा मिळणार नाही, ती म्हणाली. डोळे पुसत म्हणाली. मी तिच्या खेळात अडकलो होतो. हात निघत नव्हता. तिने हात पुढे करून माझ्या हातात एक छोटीशी बॉक्स ठेवली. वेळ हातातून निसटू देऊ नकोस राहुल. लवकर विचार कर. उद्या माझे उत्तर हवे. ते रात्री मी अंथरुणावर लोळत होतो. सुप्रियाचे फोन येत होते, पण मी उचलत नव्हतो. मनीषाच्या शब्दांनी डोक्यात नागिन नाचत होती. सकाळी नहावून धुवून कॉलेजला बसायच्या आतच अर्चना काकूंच्या घरात खळबळ उडाली. मी कॉलेजला न जाता थेट त्यांच्याकडे गेलो, कारण मला वाटलं मनीषाचेच काहीतरी असेल. पण घरात गेल्यावर दृश्य वेगळेच होते. सुप्रिया मामी रडत बसली होती. ती मोठ्याने म्हणत होती, अर्चना ताई, तुमचाच मुलगा राहुल मला त्रास देतोय. माझ्यावर अत्याचार केला त्याने. रात्री रात्री माझ्याकडे फोन करतो, असं बोलतो. मी सांगणार होते, पण कुणाला विश्वास बसणार नव्हता. पण आता तो कंठलो मी. सगळ्यांच्या नजरा माझ्यावर टपल्या. अर्चना काकू तर भडकल्या होत्या. राहुल, हा काय प्रकार आहे? तू ही मामी आहे आमच्या घरची, उलट तिच्यावरच डोळा. मी थंडपणे उभा राहिलो. माझ्या मनात स्पष्ट होतं, हा सुप्रियाचा बदला होता. तिला मी आधीच नकार दिला होता. तिच्या धमक्या मी गांभीर्याने घेतल्या नव्हत्या, पण आता ती खरी ठरली होती. काकू, मी या प्रकरणी पोलिसात जाण्यास तयार आहे. माझ्याकडे पुरावे आहेत. सुप्रिया मामी कशी माझ्याजवळ अनैतिक वागली, तसेच तिने माझ्या घरात रात्री माझ्या रूममध्ये प्रवेश केला होता, हे सगळं मी कोर्टात सिद्ध करू शकतो, मी सुनसान आवाजात म्हणालो. सुप्रियाचा चेहरा पांढरा पडला. तिला वाटले नव्हते की मी इतका धीट असेन. प्रार्थना तिथेच उभी होती. तिने माझी बाजू घेतली. मामी खोटं बोलते आहे. राहुल तसला नाही. मी त्याच्यासोबत असते. तो कोणीतरी दुसराच आहे. सुप्रिया बॅग घेऊन तिथून निघून गेली, पण तिने जाताना माझ्याकडे विषारी नजरेने पाहिलं. मला ठाऊक होतं की ती पुन्हा येणार नाही, पण माझी प्रतिष्ठा घरात डागडूज झाली होती. रात्री उशिरा प्रार्थना माझ्या घरी आली. तिचा चेहरा लालबुंद झाला होता. राहुल, सगळं सत्य सांग. मनीषा ताईबरोबर तुझं काय चाललंय? सुप्रिया मामीबरोबर काय चाललंय? आणि माझ्याशी तू किती प्रामाणिक आहेस? मी चूप राहिलो, कारण मी तिच्यापुढे खोटं बोलू शकत नव्हतो, आणि खरं सांगणंही धोक्याचं होतं. मी निघून जाते, ती म्हणाली. तुझ्यासारखा विश्वासघातकी माणूस माझ्या आयुष्यात नको. प्रार्थना, तू काय बोलतेस ते ऐक. मी चुकलो, पण तुझ्याशिवाय मी पण नको. तिने मध्येच बोलणं तोडलं. तू माझ्याशी प्रेम केलंस, मनीषाशी केलं, अगदी मामीशीही. पुरुष असतोस तू, म्हणून असंच राहशील. मला अशा पुरुषांची गरज नाही. तिने फेकून दिलेलं प्रेमाचं गाठोडं माझ्या अंगावर आलं, पण मी तो उचललं नाही, कारण तिच्यात तेवढी ताकद नव्हती. मी मात्र खंबीरपणे म्हणालो, प्रार्थना जा, पण जाताना लक्षात ठेव की मी अन्य स्त्रियांशी जे काही केलं ते सगळं तुझ्या आणि माझ्या प्रेमाच्या अभावामुळे नव्हे, तर माझ्या कमकुवत मनामुळे. पण एक दिवस मी सुधारेन. प्रार्थना निघून गेली, पण तिने जाताना एक वाक्य सांगितलं, उद्या मी एंगेजमेंट करते दुसऱ्याशी, तू त्या फंक्शनमध्ये येऊ नकोस. ते शब्द मला छेदून गेले. मला जाणवलं की मी हरलो होतो. प्रार्थना, मनीषा, सुप्रिया, तिन्ही स्त्रिया माझ्या आयुष्यातून बाहेर जाताना दिसत होत्या. दुसऱ्या दिवशी प्रार्थनाची एंगेजमेंट होती. मी गेलो नाही, पण मला इच्छा होती एकदा तरी तिच्याशी बोलावे. एवढ्यात मनीषाचा मोबाईलवर मेसेज आला, राहुल, मी तुझ्यापासून दूर जाते आहे. प्रार्थना दुसऱ्याशी लग्न करणार. तू सुधार. आणि हो, ब्लॅकमेल करण्याबद्दल सॉरी, पण तुला धडा मिळालाच पाहिजे होता. मी हसलो. हे हसू फार कडू होतं. मी माझ्या घरात एकटा बसलो होतो. काही दिवसांपूर्वीच माझी आई बायकोला शोधायचा आग्रह करत होती, पण आता तीही गप्प बसली होती, कारण गल्लीत माझी बदनामी झाली होती. मी मनाशी ठरवलं, आता मी अभ्यासाकडे लक्ष देईन, नोकरी करीन आणि स्वतःच्या पायावर उभं राहीन. नात्यांनी नाही, पण प्रेमाने. फसवलेल्या प्रेयसीला कधीतरी
गरज भासली तर मी तिच्याकडे हात जोडून उभा राहीन, पण तो परत त्याच दारातून प्रवेश करणार नाही, कारण एकदा उघडलेल्या दारातून कधीही तो सूर्यास्त दिसत नाही. 3 महिन्यांनी मी परीक्षेत चांगले गुण मिळवले. मनीषाचे लग्न दुसरीकडे ठरले. प्रार्थना अजूनही माझ्याशी बोलत नव्हती, पण कॉलेजमध्ये तिची नजर चुकून माझ्यावर पडली की ती हलकीच हसायची. ते हसू म्हणजे मी माफ केलं पण विसरले नाही असं होतं. सुप्रिया मामी मध्य प्रदेशला परत गेली. तिने पतीसोबत समझोता केला, पण तिचं कुटुंब चांगलं चालू होतं. माझ्याशी ती बोलली नाही, पण एकदा तिच्या मोबाईलवरून मला गुड बाय मेसेज आला. आता मी एकटा होतो, पण हा एकटापणा साथीदार बनला होता, कारण जिवंत प्रेम हरवल्यावर आत्मसन्मान हाच खरा मित्र असतो. 2 वर्षांनी मी एका छोट्या कंपनीत नोकरीला लागलो. पुण्यातून बाहेर पडून मी सोलापूरला स्थायिक झालो. तिथे माझी भेट श्रद्धाशी झाली. एक साधी पारदर्शी मुलगी. तिच्याशी बोलताना मला प्रार्थनाची आठवण येत नव्हती, कारण श्रद्धा पूर्णपणे निरागस होती. मी तिला माझा भूतकाळ सांगितला. ती हसली. प्रत्येकाचा भूतकाळ असतो राहुल, पण भविष्य आपल्या हातात आहे. चला, मी तुमच्या बरोबर आहे. मी आता कोणाशी अनैतिक संबंध ठेवत नाही. मला जाणवलं, स्त्रिया या साधन नव्हे तर भावना आहेत. माझ्या चुकामुळे 3 स्त्रियांचं आयुष्य बिघडलं, पण त्यांनी मला शिकवण दिली. ही शिकवण म्हणजे प्रेम म्हणजे गिफ्ट आहे, गुन्हा नव्हे. पण गिफ्ट चोरणं म्हणजे गुन्हा आहे. पुण्यातील सर्व गोष्टींचा मी मनोमन घास केला. प्रार्थना, मनीषा, सुप्रिया या 3ही नात्यांनी मला अक्षरशः कोलमडून टाकलं होतं. माझी आई अजूनही मला म्हणायची, राहुल, तू पुण्यात राहून उपयोग नाही. सगळी माणसे तोंडावरच बोलतात. तू सोलापूरला जाऊन राहा, नोकरी कर, स्वतःचा पाया बळकट कर. मी आईचं ऐकलं. सोलापूरला माझ्या मामाची एक छोटीशी शेती होती. मी तिथे खोली केली होती. मी स्वच्छ करून राहायला लागलो. पण सुरुवातीला खूप एकटेपणा जाणवत होता, पण लवकरच नवीन वातावरणाची सवय झाली. मी एका छोट्या खाजगी बँकेत क्लर्क म्हणून कामाला लागलो. पगार फारसा नव्हता, पण मला माझ्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास मिळाला होता. सोलापूरची माणसे जरा बोजड पण मनाने कोथळी होती. हळूहळू तिथे माझे काही मित्रही झाले. एक दिवस बँकेत एक मुलगी नोकरीसाठी आली. श्रद्धा निकम नाव. जाणेएवढं तिचं वागणं साधं आणि निरागस होतं. ती बँकेत ग्राहक सहाय्यक म्हणून रुजू झाली. तिच्याशी बोलताना मला अजिबात जुन्या गोष्टी आठवत नव्हत्या. फक्त कामाच्या बाबतीत बोलायची. मी मात्र हळूहळू तिच्याकडे आकर्षित झालो होतो. पण मी माझ्या मनावर ताबा ठेवला होता, कारण मला चूक कळली होती. 3 महिने सुखात गेले, पण एके दिवशी सकाळी बँकेत काम सुरू असताना समोर एक सावली दिसली. मी वर पाहिलं तर थक्क झालो. प्रार्थना तिच्या नवऱ्यासोबत बँकेत खाते काढण्यासाठी आली होती. तिने माझ्याकडे पाहिलं. क्षणभर दोघांची नजरानजर झाली. तिचा नवरा मध्यमवयीन, देखणा पण गंभीर होता. प्रार्थना काहीच बोलली नाही. मी ग्राहक सेवा काउंटरवर होतो, तरीसुद्धा ती दुसऱ्या काउंटरवर गेली. संध्याकाळी काम संपल्यावर बँकेसमोर तिने मला एकट्याला थांबवले. राहुल, कसा आहेस? मी ठीक आहे. तू सांग, कशा आहेस? लग्न झालं तुझं? मी हसत विचारलं. होय, 6 महिन्यापूर्वी झाली. गिरीशशी. तो सोलापूरचा आहे, ती हलकीच म्हणाली. मी तिच्याकडे पाहिलं. ती अजूनही तशीच सुंदर होती, पण तिच्या डोळ्यात आता एक वेगळी समज होती. ती म्हणाली, मी तुला माफ केलंय राहुल, पण विसरले नाही. तुझ्यामुळे मला खूप वेदना झाल्या, पण तुझ्यामुळेच मी गिरीशसारखा चांगला माणूस शोधू शकले. मी डोळे झुकवले. प्रार्थना, तू बरोबर आहेस. माझी चूक होती आणि मी आता सुधारलो आहे. श्रद्धा नावाची मुलगी माझ्या ऑफिसमध्ये आहे. मी तिच्याशी काहीही गैरवागणूक केली नाही. खरं सांगतो, मी आता प्रेमाचा अर्थ लक्षात घेतला. प्रार्थना हसली. ते खूप चांगलं झालं. पण एक गोष्ट सांगते, अर्चना काकू म्हणजे माझी आई तुला आठवते? हो, कशी विसरेन. ती 15 दिवसांनी सोलापूरला येत आहे, ताईच्या नणंदेच्या लग्नाला. तू तिला भेटायला ये. तिने तुझ्याबद्दल विचारले होते, प्रार्थना म्हणाली आणि निघून गेली. त्या रात्री मी झोपू शकलो नाही. भूतकाळ पुन्हा हाका देत होता.
प्रार्थनेने सांगितल्याप्रमाणे 15 दिवसांनी अर्चना काकू सोलापूरला आल्या. त्यांनी मला घरी बोलावलं. तिथं गेल्यावर मनीषासुद्धा होती. आता मनीषा दिसायला अगदी बदललेली होती. ती नोकरी करत होती. तिच्या चेहऱ्यावर आता प्रौढत्व होतं. राहुल बस, मनीषानं बोलावलं. आम्ही गप्पा मारायला बसलो. राहुल, तू का सोलापूरला आलास? पुण्यात काही प्रॉब्लेम होता का? मनीषानं विचारलं. मी थोडा वेळ गप्प राहिलो. प्रॉब्लेम मी स्वतःच निर्माण केले होते. मनीषा, मी सर्वांशी चुकलो, पण आता समजून घेतलं आहे. मनीषाने माझा हात हातात घेतला. राहुल, मीही चुकले. तुला ब्लॅकमेल करू. पण त्यावेळी मला वाटलं तुझ्याशिवाय दुसरा कोणी मला स्वीकारणार नाही. पण चुकले. मी स्वतःच्या पायावर उभी आहे. चांगल्या प्रकारची नोकरी करते. लग्न करायचे मन नाही. पण आईवडिलांना वाईट वाटतं म्हणून पाहत आहे, ती म्हणाली. तिच्या आत्मविश्वासाने मला प्रेरणा दिली. आम्ही तिघेही प्रार्थना, मनीष, राहुल त्या दिवशी खूप वेळ बोललो. प्रार्थनेनेही माझ्या सुधारणेची कबुली दिली. पण मनीषाने मला एक धक्कादायक गोष्ट सांगितली. राहुल, सुप्रिया मामी 2 महिन्यांपूर्वी वारली, हार्ट अटॅकने. तिने तिच्या मृत्यूपत्रात तुझ्याबद्दल एक पत्र ठेवलं होतं. माझा थरका फुटला. काय होतं त्या पत्रात? मनीषाने हातातून मोबाईल काढून पत्राचा फोटो दाखवू लागली. सुप्रियाने लिहिलेलं पत्र होतं. राहुल, माझ्याशी केलेल्या त्या रात्रीची मला खंत नाही, पण तू मला फसवलं हे मला कधीच पटलं नाही. मी तुला प्रेम केलं, पण तुझ्या नजरेत मी एक साधन होते. तुझ्या वागण्याने मी उद्ध्वस्त झाले. तू सुधार, एवढीच इच्छा. ते पत्र वाचून माझ्या डोळ्यात पाणावले. मी खरोखर तिच्याशी खेळलो होतो. मी स्वतःशीच प्रश्न विचारू लागलो. होय, मी खेळलो होतो, कारण मला तिच्याबद्दल प्रेम नव्हते, फक्त इच्छा होती. मी ऑफिसमध्ये श्रद्धेकडे पाहिले. ती नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होती. एक दिवस मी तिला माझ्या जुन्या आयुष्याबद्दल सांगायचे ठरवले. मी तिला एका कॉफी शॉपवर नेले. श्रद्धा, मी तुझ्याशी एक गोष्ट सांगणार आहे. सांगितल्यानंतर तू माझ्याशी बोलेल की नाही हे मला माहीत नाही, पण सत्य सांगणं माझं कर्तव्य आहे. मी सुरुवात केली. मी तिला प्रार्थना, मनीषा आणि सुप्रियाची सगळी कहाणी सांगितली. माझ्या चुका, माझे गैरवर्तन, माझे ब्लॅकमेल होणे, सर्व काही. श्रद्धा अगदी स्तब्ध ऐकत होती. तिने अर्धा तास काही बोलली नाही. मग हळुवारपणे म्हणाली, राहुल, मला तुझ्या भूतकाळाचा तिरस्कार वाटतो, पण तू आज जो आहेस तो सुधारलेला माणूस आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवते, कारण तू स्वतः तुझ्या चुका कबूल करतोस. तिच्या या शब्दांनी मला जणू नवे जीवन मिळाले. मी तिचा हात धरला. श्रद्धा, मी तुला कधीही दुखावणार नाही. काही दिवसांनी प्रार्थना मला भेटली. ती म्हणाली, राहुल, गिरीशला तुझ्याबद्दल सगळं कळालं आहे. त्याला आमचे जुने नाते ठाऊक आहे. तो अत्यंत दुखावला आहे. मी त्याला समजावते आहे, पण तू त्याला एकदा भेटून सत्य सांग. मी तयार झालो. दुसऱ्या दिवशी गिरीशशी भेटलो. तो सरळ, प्रामाणिक माणूस होता. राहुल, मी तुझ्यावर रागावलो नाही, पण प्रार्थनावर प्रेम करतो. तिला दुखावणार नाहीस ना पुन्हा? गिरीश म्हणाला, मी आता वेगळा माणूस आहे. मी स्वतःला बदलला आहे. तुझी बायको प्रार्थना ही भूतकाळातील एक सुंदर आठवण आहे, पण मी तिच्याकडे कधीच वाईट नजरेने पाहणार नाही, मी खात्रीने सांगितले. गिरीशने माझ्याशी हस्तोलंदन केले. ठीक आहे, तू चांगला राहा. मनीषा आता सोलापूरलाच राहत होती. तिला एखाद्या स्वयंसेवी संस्थेत काम करायची इच्छा होती. मी तिला एका संस्थेची माहिती दिली, नवचैतन्य, ज्यात बळी पडलेल्या महिलांना प्रशिक्षण दिले जाते. मनीषाने तिथे प्रवेश घेतला. तिने मला फोन करून सांगितले, राहुल, तू माझ्या आयुष्यात पुन्हा आलास, पण मी आता तुझ्याकडे एक मित्र म्हणून पाहते. श्रद्धा तुझ्यासाठी योग्य आहे का? तिला कधीही दुखू नकोस. मी होकार दिला. मनीषा त्या संस्थेत इतकी चांगली काम करू लागली की तिला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. तिच्या या कार्यामुळे मला स्वतःच्या चुकांची जाणीव अधिक झाली. एक स्त्री बळीच्या भूमिकेत उद्धारकर्ती कशी बनू शकते हे मनीषाने शिकवले. श्रद्धाने माझ्याशी लग्न करण्यासाठी होकार दिला. मी माझ्या आईला सांगितलं. ती आनंदानं फुलून आली. राहुल, तू सुधारलास याचा मला अभिमान आहे.
श्रद्धा चांगली आहे, तिची काळजी घे. लग्न सोलापूरलाच ठरवलं. प्रार्थना, मनीषा, अर्चना काकू सगळे आले. गिरीशही आला. वातावरण आनंदाचे होते. लग्नाच्या वेळी मनीषाने माझ्या हातात हात देऊन सांगितले, राहुल, हा नवा जन्म आहे. हा कधीही घालवू नकोस. तुझ्या चुकांपासून शिकवणाऱ्यांपैकी तू एक चांगलं उदाहरण आहेस. लग्नानंतर 6 महिन्यांनी मी आणि श्रद्धा आमच्या पुण्यातल्या घरी गेलो. तिथे जुने दिवस आठवले. त्या रात्री 1 वाजता माझा फोन वाजला. सुप्रियाचा जुना नंबर होता. मी क्षणभर थरकापलो. श्रद्धा जवळच होती. मी फोन लाऊडस्पीकरवर घेतला. समोरून आवाज आला, राहुल, मी सुप्रियाची बहीण बोलते आहे. माझं नाव सुमेधा आहे. सुप्रियाने मारण्यापूर्वी तुला एक पत्र लिहिलं होतं, ते मी तुला वाचून दाखवते का? हो सांगा, मी हलक्या आवाजात म्हणालो. सुमेधानं वाचलं. प्रिय राहुल, मी नाही म्हणते, पण मला माहीत आहे की तू माझ्याकडे केवळ शारीरिक सुखासाठी पाहिलं, पण तरीही माझ्या मनात तुझ्याबद्दल एक वेगळी भावना होती. मी फसले. तुझ्यासारख्या मुलाने मला फसवावे हे माझ्या नशिबी. पण तू आता श्रद्धेसोबत आनंदी राहा. मी या जगात नसेल, पण माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. पत्र संपलं. माझे डोळे पाणावले. श्रद्धाने माझा हात घट्ट धरला. भूतकाळ नको रे आठवू. ती आता सुखात असेल. मनीषाच्या प्रेरणेने मी सुद्धा एक छोटासा सेवा आश्रम सुरू करायचं ठरवलं. संधान हा आश्रम अशा मुलांसाठी होता ज्यांना वाईट संगतीमुळे चुकीचे मार्ग सापडले होते. मी त्यांना माझी कहाणी सांगायचो. ते ऐकून अनेक मुले सुधारली. श्रद्धा आता गरोदर होती. आमचे घर आनंदाने न्हाऊन निघाले. कधी काळी मी रिकामटेकडा मुलगा होतो. आज मी मात्र एक जबाबदार पती, सुधारलेला माणूस होतो. एक दिवस प्रार्थना आणि गिरीश आमच्याकडे भेटायला आले. प्रार्थना म्हणाली, राहुल, मी तुझा आदर करते. तू आम्हाला वेदना दिल्या, पण त्यातून आम्ही बळकट झालो. मी म्हणालो, प्रार्थना, वेदनाच कधी काळी सोनं बनवते. तुम्हा सर्वांमुळे मी आज इथे आहे. आज मी पुण्यातील त्याच गल्लीत उभा आहे जिथे मी लहानचा मोठा झालो. हातात 3 वर्षाचा मुलगा रुद्र आहे. श्रद्धा हसत हसत मागे येत आहे. तिच्या मांडीवर आमची लहान मुलगी रुचा आहे. तोच रस्ता, तेच घर, पण आता आमच्याकडे पाहून शेजारी म्हणतायत, राहुल खूप सुधारला, किती आदराने वागतो. मनात कुठेतरी दुःख आहे. सुप्रिया नाही, तिच्याशी बोलता आलं नाही, पण तिची आठवण म्हणून सद्धान सेवा आश्रमात एक खोली तिच्या नावाने केली आहे. तिथे तिचा फोटो आहे आणि त्या खोलीत कोणीही गेले की एक शांतता जाणवते. राहुल आणि श्रद्धा यांच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती. रुद्र 4 वर्षाचा झाला होता, तर रुचा 2 वर्षाची झाली होती. सोलापूरचे छोटेसे घर आता गजबजले. राहुलने बँकेत प्रमोशन घेतले होते. श्रद्धाने नोकरी सोडली, पण घरकामासोबत ती स्थानिक महिन्यांसाठी शिलाई वर्ग चालवत होती. राहुल आता संधान आश्रमात नियमित जात असे. तिथे सुमारे 20 मुले सुधारणेच्या मार्गावर होती. राहुल त्यांना प्रेरणा देत असे. कधी स्वतःच्या कहाणीने त्यांना वाईट संगतीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असे. मनीषा आता पूर्णपणे नवचैतन्य संस्थेच्या विस्तारात गुंतली होती. तिने आपल्या कामातून 300हून अधिक महिलांना स्वावलंबी बनवले होते. तिचे नाव आता राज्यभरात आदराने घेतले जात असे. ती कधीच लग्नात राजी झाली नाही, पण तिला कधी याचा पश्चाताप झाला नाही. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.